आणि म्हणून विद्या नाही आला. उर्मिला काळजी वाटेल म्हणून तिला काही सांगू नका असं सांगितलं होतं. त्यामुळे आम्ही कुणालाच काही सांगितलं नाही. माझंच चुकलं. मी थांबायला पाहिजे होतं तिथे. पण मुलीची माया आडवी आली ना. पण विद्याला काही झालं तर. आई आय एम सॉरी. माझ्यामुळे तुमच्या कार्यक्रमाचा विचका झाला. नाही हो सीमाताई, तुम्ही असं मनातही आणू नका. तुम्ही कोणी परक्या आहात का आम्हाला? उलट आम्हालाच आता वाईट वाटतंय की अशा अवस्थेत त्यांना सोडून तुम्हाला इथे यावं लागलं. मला वाटतं रामचंद्र आणि पुनर्वसूला ताबडतोब तिकडे पाठवावं. नाही नाही, अहो असं काही नाहीये. अहो मला फक्त थांबता नाही येणार. माफ करा, मला माहित नव्हतं की असं काही होईल. अहो एवढं काही वाटून नका घेऊ. आई तू मला सांगायला हवं होतं तसं. बाबाचा पाय असा प्लास्टर मध्ये आणि अगं सॉरी बाळा. बाबाच म्हणाला होता की उर्मिला सांगू नको म्हणून नाही सांगितलं तुला. अगं आई पण नाही, मला असं वाटतं की तू आता ताबडतोब निघणं योग्य आहे. हो, अनायसे गाडी ठेवून घेतलीच आहे तर लगेच निघता येईल. सीमा, अगं मग मी पण येते तुझ्याबरोबर. उगाच परत माझ्यासाठी नको गाडी बोलवायला. आजी तुम्ही कशाला जाताय? नाही झालं की आता नातीला भेटायचं होतं, डोळे भरून बघायचं होतं, पाहिलं की. पण आपण बोललो असतो. बोलणं काय नंतर होईल. ही वेळ त्यासाठी योग्य नाही. रामचंद्र, पुनर्वसू, तुमच्यापैकी कोणीतरी यांच्याबरोबर जा आणि तशीच गरज वाटली तर थांबा तिथे. होय दादा. अहो नाही नाही, इतकं काही झालेलं नाहीये. नुसतं पलंगावरनच पडलाय तो. मला सुद्धा सांगत होता घाईघाईनं तू सुद्धा येऊ नकोस म्हणून. आणि कार्यक्रमातून असं कुणाला नेलं ना तर तो सुद्धा रागवेल माझ्यावर. मी जाईन. अहो 2-2.5 तासाचा तर प्रवास आहे ना. अहो पण तुम्ही एकट्या जाणार? अहो काही नाही, इथे गाडीत बसणार, ते दारात उतरणार माझ्या. तसं काही नाही, जाईन एकटी मी. मी पोचले की लगेच फोन करते ना. आई, तुमचं काय, तुम्ही काय करताय? नाही मी पण येते ना. आईसाहेब, तुम्ही तरी थांबा. आपल्या दृष्टीने अशा असंस्कारी आणि अधर्मी घरात माझा जन्म झाला, हा माझा दोष झाला का? आणि माझा धर्म यासाठी त्यांना नाकारणार का? तेव्हा त्यांचा मुद्दा बरोबर आहे. त्याचमुळे त्यांच्या आईवडिलांनी कसं असावं याबद्दल आपण आग्रही असू शकत नाही. ते असतील तसे असोत. पण पंत सचिवांची सून आणि भावी मठाधिपतींची पत्नी कशी असावी याबद्दलचा आपला आग्रह मात्र रास्त आहे. तेव्हा आपण तेवढंच बघावं असं मला वाटतं. खरंय. उर्मिला ही धाडूया का आई बरोबर? पण बोलणं झाल्याखेरीज कसं पाठवणार? पण आपलं काही बोलणंच झालं नाही त्यांच्याशी. अहो चित्त थाऱ्यावर असेल ना तर आनंदाच्या बातमीचं अप्रूप वाटतं. त्यांचं मन चिंतेत असताना घिसाड गायनं आपण आपला आनंद बोलून दाखवणं इष्ट नसतं झालं. त्यांचे यजमान तिकडे त्रासात असताना, कष्टात असताना त्यांचा त्रास नजरेआड करून आपण आपलं बोलणं पुढे रेटायचं माणुसकीला धरून झालं नसतं. बरोबर आहे तुमचं. म्हणजे नवऱ्याला एवढी गंभीर दुखापत झालेली असताना सुद्धा लेकीच्या प्रेमापोटी आणि आपल्या शब्दाचा मान ठेवायचा म्हणून त्या आल्या, हेच खूप आहे हो. आणि आता आणखीन ते पडले बिडले म्हटल्यानंतर त्यांनी दाखवलं नाही, पण घाबरले असणार ना त्या मनातून. आणि त्यांना लगेच जावंसं वाटणं हेही स्वाभाविक आहे. आणि त्यांच्या आईसाहेब आहेतच की. तिकडचं सगळं ठीक आहे असं कळलं तर त्यांच्याशी बोलू आपण. घरातल्या वडीलधाऱ्या आहेत त्या, त्यांच्याशी बोलणं योग्यच ठरेल. ठीक आहे, निघाले असतील त्या. मी जरा ओटीबीटीचं बघते. हा हो बघा. आई तू हे सगळं मला का नाही सांगितलंस? अगं मला विद्या म्हणाला नाही सांगायचं म्हणून. अगं तो
नाहीच म्हणणार. पण एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून का लपवलीस मला सांग. तुला सांगून तू काय करणार होतीस सांग बरं. काय करणार होतीस म्हणजे काय आई, मी आले असते ना पुण्याला. उर्मी, तू उगाच आता माझ्यावर रागवू नकोस हं. तू तुझ्या बाबाला काय ते बोल बरं. आजी तू पण. अगं काय करणार उर्मी, त्यांनी बजावून सांगितलं नका सांगू म्हणून. हा, आणि अशी सगळी सिक्रेट्स मला म्हातारीलाच ठेवावी लागतात. हे बघ उर्मी, तू जरा समजून घे. तुला काळजीत टाकायला नको म्हणून त्यांनी तसं सांगितलं ना. प्रेमापोटीच माणसं असं एकमेकांशी खोटं बोलतात कधी कधी. सॉरी. अगं असू दे, आमचंही चुकलंच की. नाही आई, तुमचं काहीच चुकलं नाहीये. अगं पण तू रडतेस का. कारण माझं खूप चुकलंय. अगं एवढं काही नाही झालंय. आणि आम्ही सुद्धा सगळं लपवून ठेवलं ना तुझ्यापासून. मग तुला राग येणं स्वाभाविक आहे की नाही. आई उर्मी, काय ग बाळा. हो ग, उर्मी. ए बाळा, बरी आहेस ना तू. हं? उर्मी, तुझ्या घरचे सगळे छान आहेत. हं? कसं आहे ना उर्मी, आपण जेव्हा दुसऱ्या घरात जातो ना तेव्हा थोडंफार ऍडजस्ट हे करावंच लागतं. माझं माहेर सुद्धा देवदेव करणारं होतं, पण तुझ्या बाबाशी लग्न झालं ना तेव्हा मी हे सगळं सोडून दिलं. थोडंफार जुळवून घ्यावं लागतं अगं. आणि हो, तुझ्या बाबाचं म्हणणं बाबाकडे, ते या घरात आणू नकोस. हे घर जसं आहे ना तसं स्वीकार. संसारासाठी थोडीफार तडजोड ही करावीच लागते. हे बघ, या घरात रुळण्यासाठी तुला जे करावं लागेल ना ते सगळं कर. पण स्वतःचं शिक्षण वाया नको हो घालवूस. बाबाची तत्व सोडलीस तरी बाबाचं म्हणणं मात्र लक्षात ठेवा. स्त्रीनं आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी हे असलंच पाहिजे. जे आवडेल ते करत राहिलं पाहिजे. फक्त चूल आणि मूल हीच काही जीवनाची इति कर्तव्यता नाही. नुसती घरात बसून राहू नकोस हा बाळा. उर्मी, मला माहिती आहे तू शहाणी आहेस. कुठे, कधी, कसं वागायचं हे तुला नक्की माहिती आहे. मला जास्त काही समजावायची गरज नाहीये तुला, हो ना. आई कुमुद, तुला ना माईंनी बोलवलंय. आता काय म्हणजे गदा मेहनत करून झाली आहे माझी. कुमुद, माझं ना आयुष्यच असे मरायचं, शब्दाचं कौतुक नाही का पाठीवर ठाप नाही. एवढं राब राबायचं आणि मिळणार काय हो मला केरसुणी. काय झालंय कुमुद? काय व्हायचं राहिलंय सांगा ना मला, काय व्हायचं राहिलंय. पुनर्वसू रात्री अपरात्री येतो आमच्या खोलीत. म्हणजे त्यात त्याचा दोष नाही म्हणता येणार. आता बायकोच आहे म्हटल्यावर येणारच तो. आणि सुवासिनीची आभूषणे त्यांनी आत्ताच घालणं खरं तर बरोबर नाही. पोरीला वाईट वाटेल हो. पण भावनेपेक्षा धर्म आणि शास्त्र मोठं असतं हे लक्षात ठेवा तुम्ही.